Hello students, today we are going to learn Circle 1 game from your 4th standard English textbook. नमस्कार विद्यार्थ्यांनो आणि शिक्षकांनो, आज आपण इयत्ता 4थी इंग्लिशचा जो गेम आहे सर्कल 1 चा तो आपण इथे बघणार आहोत. या गेम मध्ये लिसन केअरफुली अँड ऍक्ट, इथे नीट लक्ष देऊन ऐकणे आणि त्याप्रमाणे कृती करणे गरजेचे आहे. तर इथे तुम्ही वर्गामध्ये जेवढी मुलं असाल 8, 10, 12, 15, 20 तर काय करायचंय, टीचर तुम्हाला सांगतील फॉर्म ग्रुप्स ऑफ 10. तुम्ही 10 मुलांचा एक गट तयार करा. ईच ग्रुप शुड स्टँड इन अ सर्कल आणि प्रत्येक गटाने वर्तुळाकार आकारात उभं राहायचंय. वन चाइल्ड इन द सर्कल विल से वन. आता या गटामध्ये जो एक मुलगा आहे तो काय म्हणेल, एक. इंग्लिशमध्ये बोलायचं आहे तुम्हाला, वन म्हणेल. मग दुसऱ्या मुलाने काय म्हणायचं, सेकंड चाइल्ड विल से 2. दुसऱ्या मुलाने म्हणायचे 2. द थर्ड चाइल्ड विल से 3. तिसऱ्या मुलाने म्हणायचे 3. कंटिन्यू लाईक दिस अप टू द 10th चाइल्ड. 10व्या मुलापर्यंत येता प्रत्येक मुलांना आपल्या क्रमाप्रमाणे नंबर बोलायचा आहे, जसं की 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, तर हे तुम्ही असा हा गेम खेळायचा आहे. नाउ से द नंबर्स फास्टर अँड फास्टर. फास्टर अँड फास्टर म्हणजे काय, पटपट पटपट बोलायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं पटपट पटपट बोलायचं. नाउ से द नंबर्स फास्टर अँड फास्टर. नाउ आता काय करायचं, दुसरी कृती आपल्याला 2 4 6 8 आणि 10. आता या 10 मुलांमध्ये ज्यांनी 2 म्हटलं, 4 म्हटलं, 6 म्हटलं, 8 आणि 10 हे जे नंबर ज्या मुलांनी बोललेले आहेत त्यांनी काय करायचंय, स्टेप इनसाइड. स्टेप इनसाइड म्हणजे एक पाऊल टाकून आतमध्ये यायचंय. दे विल फॉर्म अनदर सर्कल इनसाइड आणि त्यांनी आणखीन एक वर्तुळ आतमध्ये तयार करायचंय चित्रात दाखवल्याप्रमाणे. द 2 सर्कल्स विल स्टँड फेसिंग इच अदर. आता बाहेर राहिलेली 5 मुले, आत आलेली 5 मुले यांची 2 वर्तुळ तयार होतात. चिल्ड्रन फेसिंग इच अदर विल शेक हँड्स. आता जे एकमेकांना तोंड करून उभं राहायचं आणि एकमेकांना काय करायचंय, शेक हँड द्यायचंय. नाउ द इनर आउटर सर्कल विल टर्न राईट. आता काय करायचं, आतल्या वर्तुळानं बाहेरच्या वर्तुळानं काय करायचं, उजवीकडे वळायचे. आणि काय करायचं, वॉक ऑन टिल यू कम टू द नेक्स्ट चाइल्ड. आणि चालायचं दुसऱ्या मुलापर्यंत जाताना. अँड शेक हँड्स विथ हिम ऑर हर. आणि त्या पुढच्या मुलाला सुद्धा काय करायचंय, शेक हँड्स करायचं, म्हणजे हातात मिळून शेक हँड्स करायचं. देन वॉक ऑन अँड शेक हँड्स विथ द नेक्स्ट चाइल्ड. स्टॉप वेन यू कम बॅक टू युअर फर्स्ट पार्टनर. गिव्ह इच अदर हाय फाय. म्हणजे तुम्ही शेक हँड प्रकरण कधीपर्यंत करायचे, जोपर्यंत तुम्ही तुमच्या पहिल्या पार्टनरच्या समोर येत नाही तोपर्यंत. आता हे तुम्हाला मराठीत पण सांगितलेलं आहे. सो अशा प्रकारे हा जो पेज नंबर 2 वरचा युनिट वरचा सर्कल 1 हा गेम होता, तो नक्की टीचर लोकांनी किंवा मुलांनी वर्गात खेळावा. म्हणजे याच्यामुळे तुम्हाला 1 to 10 हे नंबर पण डोक्यात फिक्स होतात आणि त्याचसोबत तुम्हाला एक छान गेम खेळायची मजा पण घेता येईल. सो व्हिडिओ इथेच संपला आहे. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.